श्रावण महिन्याला सुरुवात होताच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या बालाघाटच्या डोंगर रांगेतील रामलिंग देवस्थानावर भाविक आणि पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी इथे शिवलिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे। राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात। तसंच रामलिंगचा धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि आता धाराशिवच्या एडशी येथील रामलिंग देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांची पर्यटकांची गर्दी आहे। या देवस्थानाचं प्रमुख आकर्षण असतं तो रामलिंग इथला धबधबा आणि या धबधब्यावर अशी तरुणाईंची गर्दी आपण पाहतोय। खरं तर अल्प पाऊस आहे यावर्षी, ज्या पावसातच थोड्या प्रमाणामध्ये या धबधब्याला पाणी आलंय आणि तोच निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ही तरुणी जे आहेत तो धबधब्याच्या ठिकाणी गर्दी करतात। श्रावण महिन्यामध्ये या देवस्थानाच्या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि जिल्हाभरासह राज्यभरातल्या अनेक ठिकाणाहून जे आहेत ते पर्यटक असतील, भाविक असतील, इथं गर्दी करतात आणि ही गर्दी आता सुरुवात झालेली आहे। थोडा जो पाऊस पडला त्यावरच हा धबधबा प्रवाहित झालाय। काही पर्यटक आहेत, भाविक आहेत आपल्यासोबत। देवाचं दर्शन पण मस्त होतं इथं आणि धार्मिक स्थळ पण आहे इथं मस्त पैकी। राम इथे एक दिवस राहून गेलेले आहेत अशी या ठिकाणची आख्यायिका आहे। तर जे रामाने बाण मारलेला आहे तिथं 12 महिने पाणी वाहत आहे इथं, त्यामुळे भाविकांसाठी बी चांगलं आहे, दर्शनासाठी बी चांगलं आहे। खरं तर राम ज्या वेळेस वनवासाला होते त्यावेळेस या रामलिंगच्या ठिकाणी ते आलेले होते अशी आख्यायिका आहे। त्यामुळे त्या देवस्थानावर एक विशेष श्रद्धा असते, ती भाविकाची असते। आणि तरुणाई आहेत, रील स्टार जे आहेत ते कुठेतरी निसर्गाचं सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी देखील या ठिकाणी येतात आणि त्यामुळे ही गर्दी झाली आहे। पुढील महिनाभर श्रावणात या ठिकाणी अशीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, रामलिंग। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक ब्रेक घेतोय।